काल मुंबईच्या गिरगाव चौपाटीला मी माझे सहकारी लक्ष्मण हाके आणि महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी यांनी फेलोशिपसाठी प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केलं. याचं एकच कारण होतं की गेल्या अनेक दिवसापासून हे सर्व विद्यार्थी त्यांच्या फेलोशिपसाठी झगडतात आहे, आंदोलन करतात आहे, उपोषण करतात आहे, पण या सरकारच्या ते कानामध्ये घुसत नाही. जिया सारथीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे ते अर्थमंत्री अजित पवार यांनी कवेत घेतलं, त्यांचं पालकत्व घेतलं आणि त्या सारथीला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 26 एकर जागा दिली. 1300 कोटीचा निधी इमारतींसाठी दिला, पाहिजे एवढे पैसे दिले. पण महाज्योतीच्या बाबतीत सगळीकडे अनास्था दिसती. आणि या संदर्भात काल पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तराच्या तासामध्ये महाज्योती, बार्टे आणि सारथी याच्या फेलोशिपच्या संदर्भात उत्तर देताना ह्या अजित पवारांचा हा हेकेखोरपणा, हा मुजोरपणा आणि त्यांचा जो इगो तो काल स्पष्ट दिसला. त्यांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांनी विधानसभा लोकसभेच्या तोंडावर उपोषण केलं, त्यामुळं त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि त्यामुळं आम्ही जो निधी दिला पण तो खर्च खूप झाला आहे आणि आम्ही आता नोंदणी दिनांकापासून हा खर्च यांना तो जी फेलोशिप आहे ती देऊ शकत नाही. ह्या अजित पवारांनी सारथीला 10 ते 15 दिवसापूर्वीच या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली. प्रत्येकाच्या खात्यावर 7-7 लाख रुपये जमा केलेत. आणि ज्यावेळेस महाज्योतीचा प्रश्न येतो त्यावेळेस या सभागृहाची आणि राज्याची दिशाभूल करतात. हे जातीवादी अजित पवार म्हणतात की ह्या PhDच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ वर्षाला 30 लाख रुपये जातो, पण तुमच्या सारथीच्या विद्यार्थ्यांना दिलेलं चालतं. अजून असं म्हणतात आहे की काही जणांचे या संशोधक विद्यार्थ्यांचे विषय मी इथं सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणावर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करता. अहो अजित पवार, तुम्हाला 2 मुलं आहेत ना, मग तुमच्या 2 मुलांना PhD करायला लावा. तुम्ही त्यांना डायरेक्ट खासदार केलं उभं करताना, त्यांची गुणवत्ता कळून द्या ना. त्यांच्यामध्ये पण किती मग बुद्धी आहे, किती ते हुशार आहे ते पण समजेल. आमच्या PhDच्या विद्यार्थ्यांची अशी कुत्सिकपणे तुम्ही चेष्टा करताना तुम्हाला खरं लाज वाटली पाहिजे. आणि तुम्हाला काय बोलल्यानंतर अजित पवारांचे चेले चपाटे, ते सूरज चव्हाण, मिटकरी, आमच्या त्या रुपालीताई लगेच आमच्या OBC कार्यकर्त्यांच्या अंगावर येतात. तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही म्हणतात. अहो महाराष्ट्र काय कोणाच्या बापाची जागीर नाही का पवारांच्या मालकीचं नाहीये. हा महाराष्ट्र OBCंचा, भटक्या विमुक्तांचा आहे. गावागावामध्ये सगळीकडे OBC आहेत. तुम्हाला पण आता इलेक्शन आली, फिरायचंय ना आम्हाला पण फिरायचंय. त्याच्यामुळे असल्या ह्या पोकळ धमक्या आम्हाला देऊ नका. काल ते मुश्रीफ म्हणाले की पिसाळलेल्या कुत्र्याला दगड नाही मारायचा. मग मुश्रीफ साहेब, या तुमच्या नेत्याला अजितदादांना आम्ही निधीबद्दल काय मागणी केली, काही निवेदन द्यायला गेलो, कुठे एखादी पत्रकार परिषद घेतली तर ते पण असं पिसाळल्यागतच आमच्या अंगावर येतात, पिसाळल्यागतच उत्तर देतात. काल जसं सभागृहात उत्तर दिलं तर मग आम्ही त्यांना तेच म्हणायचं का? त्याच्यामुळं अजितदादांनी कुठंतरी ज्या संविधानाची शपथ खाल्ली, कुठं ममत्व भाव ठेवणार नाही. त्यामुळं नुसतं सारथीलाच तूप रोटी देऊ नये, महाज्योतीकडे पण लक्ष द्यायचं. हा जातीवादीपणा, हा कावेबाजपणा अजितदादांनी सोडावा आणि अजितदादांच्या चेले चपाट्यांनी असल्या आम्हाला धमक्या देऊ नये. आम्ही रस्त्यावर काम करणारे आणि तुम्ही आज एका पक्षात असताल, उद्या एका पक्षात असताल, उद्या याच अजितदादांवर तुम्हीच टीका करताल. त्यामुळं असल्या पोकळ धमक्या आम्हाला देऊ नका. तुमच्या कुठं घराच्या बाहेर येऊन बसायचे ते आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून येऊन बसतो. त्यामुळं त्याच्याबाबत अजिबात तुम्ही अशी भूमिका घेऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही एवढे OBCचे आणि तुम्हाला कळकळ आहे, तळमळ आहे, तर तुम्ही ही आकडेवारी संदर्भात आमच्याशी उघड चर्चा करा, तुमच्यात हिंमत असेल तर. आणि ह्या असल्या फालतू आणि पोकळ धमक्या आम्हाला अजिबात द्यायच्या नाही. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त
32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.